आई आज स्पेशल काय आहे? आज तुझ्या बड्डेसाठी आहे ना, आधीच आपण स्पेशल बनवूया. मी 4 कप मैदा घेतलेला आहे त्यात, आणि त्यात मीठ घ्यायचं अर्धा चमचा, आणि तूप टाकायचं 3 चमचे तूप टाकायचं. 4 चमचे 4 वाट्यांना 3 चमचे तूप टाकायचं. आता माझं तूप संपलेलं आहे, पण मी आता बनवलं नवीन दुसरं तूप आणि ते घेणार आहे त्यामध्ये मळायला. आणि ते तूप सगळीकडे पसरून घ्यायचं, सगळं हलवून घ्यायचे व्यवस्थित, सगळीकडं त्या पिठाला लागलं पाहिजे. खूप छान अशी तुम्ही मला सांगा त्या रेसिपीचं नाव काय आहे, मी तुम्हाला बनवून दाखवते ती रेसिपी. छान आणि खूप टेस्टी होते. फक्त त्यामध्ये कसं आहे, मैदा आहे. मैदा हा काही काहींना पचनाला नाही आवडत, जड असतो तो जरा, पण मुलांना खाण्यासाठी वगैरे कधीतरी छान आहे रेसिपी ही. तुम्ही पण ट्राय करून बघा, खूप मस्त आहे. मी ही पहिल्यांदाच केली होती ही रेसिपी. बघा मळलेलं आहे कणी मैद्याचं, आणि ते थोडा वेळ झाकून ठेवलं. आणि त्यात मला आत्ता काय करायचं होतं, मी त्यात मैद्याचे 4 चमचे घेतले. हा मैदा मी ना फ्रीजमध्येच ठेवलेला होता चाळून, त्यामुळे मी काय आत्ता चाळून नाही घेतला. मगाचा मैदा मी चाळून घेतलेला, आणि मैदा फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे त्याला जाळी लागत नाही. मी माझा रवा पण आहे ना याच्यात फ्रीजमध्येच ठेवत असते. आणि जसं तुमचं जर पीठ कमी, तुम्हाला 2च मैद्याच्या पिठाचं घ्यायचं असेल ना 2 वाट्या, तर कमी चमचे घ्यायचे मैद्याचे, कारण की त्यामध्ये आहे ना जास्त असं शिल्लक राहतं. मग ते फक्त 2च चमचे घ्यायचे मैदा, आणि त्यात तूप घ्यायचं 3-4 चमचे, आणि ते असं साधारण मेल्ट असं हे झालं पाहिजे, ओलसर असं पातळ झालं पाहिजे थोडंसं. खूप घट्ट पण नाही आणि खूप पातळ पण नाही, थोडंसं असं त्या पिठाला वरतून लावण्यासाठी लागतं. ते असं व्यवस्थित हलवून घ्यायचं सगळीकडनं. आता सर्वेच्या बड्डेमुळे ना त्याला स्कूलमध्ये द्यायचं होतं, आणि त्याचं खूप आग्रह होता की आई मला काहीतरी स्वीट बनव. आणि त्याच्यासाठी उद्या पावभाजी पण बनवणार आहे मी, आणि पावभाजी मी ब्रेड देणार आहे, कारण की पाव नाही देणार, कारण की ते पोरांना सगळ्यांना वाटता येईल व्यवस्थित. त्यासाठी तेल तापलं असेल ना तर ते बघायचं आधी, गॅस थोडा, तोपर्यंत इकडे आपला पाक करायला ठेवायचा. 1 वाटी साखर घ्यायची, आणि 1 वाटी हे घ्यायचं, पाणी घ्यायचं, त्यात तेवढंच घ्यायचं. तसं पाक जास्त लागणार आहे, कारण की मी आता सध्या मला मी पण भाजी चपाती, भाजी भाकरी पण करायची आहे मिस्टरांसाठी, त्यामुळे आता मी तुम्हाला थोडं करून दाखवते. ही रेसिपी खूप छान आहे, मी फेसबुकवर पाहिली होती, पहिल्यांदा ट्राय केली, पण छान मस्त झाली माझी रेसिपी. असं व्यवस्थित सुरीने व्यवस्थित त्याला हे करायचं, कट घ्यायची. व्यवस्थित कट घेतल्यानंतर आहे ना कट घ्यायचे असं व्यवस्थित, लई पातळ पण लाटायची नाही लाटी, आणि खूप जाड पण नाही लाटायची. कडपर्यंत नाही जास्त हे करायचं, आणि ते हे करायचं, जास्त रोल करायचं. मी पहिल्यांदा केलं ना ते माझं तुटलंच होतं सगळं. तुमचं पण असं कधी होतं का? हे बघा मला सगळं सगळं तुटून गेलं. ते पहिल्यांदा केलं ना, आता मी दुसरं बनवलेलं त्याला ते आपण पिठामध्ये तूप आणि ते मिक्स केलेलं ते लावायचं वरती, काप द्यायची. लहान मुलांना खूप आवडते ही रेसिपी, तुम्ही पण करून बघा. म्हणजे काप वगैरे सुरीने व्यवस्थित घेतले तरी चालते, असे जास्त मोठे पण नाही, जास्त बारीक. मैद्याचं पीठ थोडंफार 10 मिनिटं आहे ना हे करायला भिजायला ठेवायचं. आता बघा हे दुसरं व्यवस्थित झालेलं आहे माझं. ते बघा असे पाकळ्या निघालेल्या आहेत त्याच्या व्यवस्थित, आणि त्या पाकळ्या आहेत ना अशा गोल हे करायचं, राऊंडमध्ये.
आणि खूप जास्त असेल ना तर तुम्ही बसून केलं तरी चालते त्याला, कारण की याला जरा वेळ लागतो. पहिल्यांदा स्टार्टिंग आपण जेव्हा सुरुवातीला करतो ना तर थोडं वेळ लागतो. आणि माणूस बसून उभं राहूनच दमून जातं. त्यामुळे आहे ना बसून हे व्यवस्थित आणि थोडंसं प्रेस करायचं सगळीकडनं, म्हणजे ते तेलात गेलं ना ते सुटत नाही. असं थोडं थोडं दाब द्यायचे त्याला. हे बघा, मी आता तुम्हाला तळून दाखवते. बघा, मी थोडेच केलेले स्टार्टिंगला. आणि ते प्रेस करायचं ते साईडनी, म्हणजे ते तेलात गेल्यावर ते सुटत नाही. तेल तापले का बघायचं. आणि मी एकीकडं पाक करायला ठेवते एका साईडला शेगडीवर, आणि तोपर्यंत इकडनं तळून घेते. म्हणजे पाक पण होईल. पाक जास्त एक तारी वगैरे नाही बनवायचं. ते साखर विरघळली ना थोडासा हे असं चिकट झाला पाहिजे, एवढंच बनवायचं. तेल तापले का बघायचं. तापलं असेल तर, एवढं काही तेल तापलेलं नाही आहे त्यामुळं ते हे होते. मीडियम गॅसवरच ठेवायचं ते. स्टार्टिंगला मी एक टाकून बघितले तापले की नाही, त्यासाठी असं वाफ लागत होती म्हणून मला वाटलं तापले ते, पण ते काही एवढं जास्त तापलेलं नाही. पोरांचं खूप चाललेलं आहे काहीतरी हे स्वीटमध्ये बनव, स्वीटमध्ये बनव. त्यासाठी म्हणून मी म्हटलं की बघू आज आपण हे ट्राय करून बघू कसं लागतंय ते आणि कसं होतंय ते. आणि ॲक्च्युली माझे मिस्टर आहेत ना, त्यांना लवकर जेवायला 6 वाजता जेवायला लागतं. त्यामुळे मी आता निम्म्या पिठाचेच केले आणि आता जेवण झाल्यानंतर मग थोड्या मी निम्म्या पिठाच्या कराव्या म्हटलं, असं केलं. कारण की मिस्टर माझे 6च्या नंतर नाही जेवत. त्यांना कामावरून आल्यावर लगेच 6 वाजता जेवण लागतं. आणि मला आज सुट्टी असल्यामुळे जॉबला, मग मी म्हटलं काहीतरी आपण नवीन ट्राय करून बघूया. मला ॲक्च्युली आज चकली करायची होती मुलांसाठी, पण मुलगा म्हटला की आई मला शाळेमध्ये ना काहीतरी स्वीट दे, कारण की उद्या त्याचा शेवटचा पेपर आहे आणि त्यानंतर त्यांना इंग्लिश मिडियमवाल्यांना सुट्टी लागणार. हे बघा कसे छान झालेत. आणि मी ना पहिल्यांदा केलं तरी असं नाही का, आपले बालुशाही कशी असते त्यासारखेच होतात, पण ह्या पाकळ्या पाकळ्या एकदम पाकामध्ये वगैरे गेल्या ना अशा मस्त खुसखुशीत लागतात. खायला पण छान लागतं. आणि माझ्या मुलांना आहे ना गोड जास्त आवडतं, ते तिखट नाही खात. मुलगी तिखट खाते, पण ती म्हटली आई बालुशाही आहे ना ही आपली आहे ना याच्यातच बनव. म्हणजे बालुशाही सारखाच प्रकार आहे, ॲक्च्युली बालुशाही नाही आहे. तुम्हाला माहीत असं नाही यातला काय नाव आहे ते मला सांगा कमेंट्स करून की काय म्हणायचं त्याला.